पवारांचा माणूस भाजपचा अध्यक्ष, पवारांच्या मर्जीतला माणूस चालवतोय भाजप, ही अशी काही मी विधानं केली तर तुम्ही जरा माझ्याकडे आश्चर्यानं बघाल. काही पवारप्रेमी नाराज होतील, काही भाजपप्रेमी नाराज होतील आणि माझ्यावर नको नको तो आरोप करायला लागतील. पण मी जी कथा पुढे सांगणार आहे ती कथा ऐकून तुम्हीच निष्कर्षावर यायचं आहे की कोथरूडच्या चंपा चौकात पवारांचा झेंडा कसा बुलंद आहे. शरद पवार महाराष्ट्रातलं असं एक नाव की ज्या नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरत असतं. शरद पवारांना टाळून, शरद पवारांना वगळून महाराष्ट्रात काही करता येऊ शकेल ही शक्यताच कमी आहे. म्हणजे युतीचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं आणायचं असेल तरीही पवारच. आता महाविकास आघाडी आपसातल्या मतभेदावरून पडणार आहे आणि पुन्हा भाजप सरकार येणार आहे असं करायचं असेल तरीही पवारच. जेव्हा सेना 14ला मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसते तेव्हा सेनेचं महत्त्व कमी करणारेही पवारच आणि 19ला भाजपचं महत्त्व कमी करून सेनेचं महत्त्व वाढवणारे पवारच. पवार पावसात भिजले आणि निकाल फिरला, हे सगळं राजकारण पवारांच्या भोवती फिरत असतं. महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं नाव कोणतं असेल? शरद पवार, शरद पवार, शरद पवार. म्हणूनच भाजपचा अध्यक्ष देखील पवारांचा माणूस आहे असं आम्ही म्हणत आहोत. आता का म्हणत आहोत तुम्हाला एक एक प्रसंग सांगितल्यावर कळेल. घटना आहे 2019च्या निवडणुकातली. तारीख आहे 1 ऑक्टोबरची. 1 ऑक्टोबरला सकाळी सकाळी एका महिला नेत्यांच्या घरात वर्तमानपत्र पडलं आणि त्यांनी ते वर्तमानपत्र घेतलं. वर्तमानपत्रात तिकीट वाटपाची बातमी होती. ती बातमी वाचताच त्या महिला नेत्यांच्या डोळ्यामध्ये आसवं तरळली, अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी सरळ एक दोघांना फोन केले आणि बघा ना हे काय झालंय असं म्हणायला सुरुवात केली. आता या महिलेचं तिकीट कापून भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना आणि त्यावेळेसच्या मंत्र्यांना तिकीट दिलं गेलं होतं चंद्रकांत पाटलांना आणि ज्यांचं तिकीट कापलं गेलं होतं त्या व्यक्ती होत्या कोथरूडच्या त्यावेळेसच्या आमदार मेधा विश्राम कुलकर्णी. आता हे तिकीट कापणं, पाटलांना देणं, मग त्यानंतरची नाराजी, त्यानंतरची राजी, हे सगळा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे. पण हे का घडलं, कसं घडलं, कोण घडवलं हे जेव्हा आपण बघतो तेव्हा यातली वस्तुस्थिती आपल्यासमोर लक्षात येईल. आता चंद्रकांत पाटील हे राज्यातले हेवीवेट नेते आहेत. त्यांना सुरक्षित मतदारसंघ हवा होता. आता सुरक्षित मतदारसंघ का हवा होता तर कोल्हापूरला महापूर आल्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री असलेले दादा कोल्हापूरकडे फिरकलेच नव्हते. महाजनादेश यात्रा आणि मोदींची हवा, मोदींची लाट, हवा नव्हे मोदींची लाट आणि महाजनादेश यात्रेची हवा, यावर आपण तरुण जाऊ असं दादांना वाटत होतं. पण अचानक पंचगंगेला पूर आला आणि हवा फिरली, वारं फिरलं. पंचगंगेच्या पुरात मोदींची लाट आणि महाजनादेश यात्रेची हवा, दोन्ही गोष्टी कुठल्या कुठे गेल्या कळलंच नाही. आता कोणत्याही स्थितीत दादा आणि दादांच्या पक्षाचा कोल्हापुरात विजय होत नाही असे सगळे सर्वेचे रिपोर्ट्स होते. पक्षाचे अध्यक्ष बनवलेले, दुसऱ्या क्रमांकाचं मंत्रीपद असलेले हे दादा कोल्हापुरातून विजयी होणार नाहीत म्हटल्यावर त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधणं आवश्यक होतं. झालं, सुरक्षित मतदारसंघाचा शोध सुरू झाला आणि तो येऊन थांबला कोथरूडजवळ. आता कोथरूडमध्ये दादा लढवायचं, कारण कोथरूडसारखा सुरक्षित मतदारसंघ नाही जिथे ब्राह्मणांची संख्या सर्वाधिक आहे, जिथे संघप्रेमींची संख्या सर्वाधिक आहे, अशा मतदारसंघात दादांना उतरवायचं ठरलं. आता तिथे आधीच असलेले आमदार, त्यांचा पत्ता मात्र कट झाला आणि जशीच ही बातमी वाऱ्यासरशी पसरली तसं दादा ब्राह्मण नेत्याला डावलून, ब्राह्मण नेत्याचं शिरकार करून तिथे उभे राहत आहेत, ही चर्चा वाऱ्यासारखी कोथरूड विधानसभा मतदारसंघात पसरली. ब्राह्मणांचा रोष पत्करून सुरक्षित मतदारसंघात विजयी होणं दादांना शक्यच नव्हतं. आता ब्राह्मण महासंघानं तिथे आपला उमेदवार देखील निश्चित करून टाकला होता.
आता ब्राह्मण महासंघच उमेदवार निश्चित करतोय म्हटल्यावर अनेकांच्या पायाखालची वाळू घसरली. एरवी मुख्यमंत्र्यांनी, दादांनी या महासंघाला आपली भेटायला साधी 5 मिनिटाची वेळ दिली नव्हती, पण उमेदवारी घोषित केल्याबरोबर तासनतासाच्या चर्चा आणि चर्चांच्या फैरी या लोकांसोबत घडू लागल्या. साहजिक आहे, चर्चा झाल्या, प्रश्नाची उत्तरं मिळाली. ब्राह्मण महासंघाचा उमेदवार मात्र सर्वार्थानं आणि सर्वांगानं बोलणी करून थांबला. आता पुढे असं आहे की याच काळामध्ये दादांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर एक वर्ग असा होता की जो कुठल्याही स्थितीमध्ये दादांना टफ द्यायचीच याचा विचार करत होता. आता यानंतर ब्राह्मण उमेदवार समोर असेल तर निवडणूक सोपी नाही हे चंद्रकांत दादांना देखील कळलेलं होतं आणि त्यामुळं त्यांनी या सगळ्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली होती. आता जवळपास अर्धा अधिक बंड शमवण्यात आलं होतं, पण एक व्यक्ती अशी होती की जी सेव्ह मेरिट सेव्ह नेशन चळवळीच्या नावानं आणि ब्राह्मण महासंघाच्या रूपानं त्या मतदारसंघात राज्यात कार्यरत होती. त्या व्यक्तीचं नाव आहे विश्वजित देशपांडे. त्यांनी ठरवलं होतं की आपण ही निवडणूक लढवू, पण त्याआधी काही लोकांशी चर्चा करण्याचा त्याने निर्णय घेतला. म्हणून सगळ्यात सोपं त्यांनी पहिल्यांदा काही मित्रांना आणि काही राजकीय सल्लागारांना गाठलं. आता देशपांडे हे नाव पुणे परिसरामध्ये प्रसिद्ध आहे, कारण ती चळवळ आणि ब्राह्मण समाजाविषयी त्यांनी मोठं काम केलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी ओंकार जोशी नावाच्या एका राजकीय सल्लागाराची भेट घेतली. ओंकार जोशी अनेक राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना सल्ला देत असतात. त्यांची भेट घेतल्यानंतर ही जी चर्चा झाली, ही चर्चा सगळी पुणे बेंगलोर हायवेवरच्या एका पंचतारांकित हॉटेलात झाली. तिथे असं ठरलं सर्वानुमते की सध्याचं वातावरण हे चंद्रकांत पाटलांच्या विरोधातलं आहे. ब्राह्मण समाजामध्ये रोष आहे, यांचं कामही उत्तम आहे, माध्यमं याला उचलून धरतील, सोशल माध्यमातून अधिकाधिक प्रचार करता येईल आणि याचा फायदा ही निवडणुकीमध्ये विश्वजित देशपांडेंना होऊ शकतो. आता ही सगळी चर्चा झाल्यावर देशपांडेंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि तसा जाहीर देखील केला. आता विश्वजित देशपांडे निवडणूक लढणार म्हटल्यावरती भाजपच्या वर्तुळामध्ये खळबळ सुरू झाली, पण भाजपच्या पद्धतीप्रमाणे ही खळबळ व्यक्त झाली नाही. मात्र आतल्या आत चर्चा चालू होती. देशपांडेंचा निर्णय जाहीर झाल्याबरोबर देशपांडेंना एक फोन आला आणि तो फोन खूप महत्त्वाचा होता आणि त्या फोनवर एवढंच सांगितलं गेलं की साहेबांना तुम्हाला भेटायचं आहे, उद्या गोविंद बागेत या. देशपांडे खुश झाले. राजकीय पटलावरती कोण कुणाचा मित्र आणि कोण कुणाचा सहकारी होईल सांगता येत नसतं. कदाचित भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शरद पवारांना विश्वजित देशपांडे यांचा लाभ झाला असता आणि म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला की आपण गोविंद बागेत जाऊन शरद पवारांची भेट घ्यायची. आता गोविंद बागेत जाण्याचा दिवस होता. भल्या पहाटे उठून विश्वजित देशपांडे गोविंद बागेकडे निघाले. ते बारामतीच्या आसपास पोचले असतील न पोचले असतील, तो शरद पवारांचा पुढचा कार्यक्रम होता म्हणून पवार गोविंद बागेतून निघालेले होते. आता हे गोविंद बागेत पोचले तेव्हा साहेब निघून गेलेत. साहेबांना बारामतीहून हेलिकॉप्टर आहे आणि ते तुमची विमानतळावर वाट बघतील अशी सूचनाही विश्वजित देशपांडेंना देण्यात आली. देशपांडे जेवढ्या शक्य तेवढ्या घाईने बारामतीच्या विमानतळापर्यंत पोहोचले. बारामती विमानतळावर त्यांच्या लक्षात आलं की हेलिकॉप्टर चालू झालेलं आहे, पवारसाहेब काही बोलू शकणार नाहीत. पण तेवढ्यातही पवारसाहेबांनी एक सूचना केली की आत्ता आपण बोलू शकत नाही, आपण लवकरच भेटू, तुम्हाला सूचना मिळेल. देशपांडे परत फिरले. पवारसाहेब हेलिकॉप्टरने उडाले आणि मग त्यानंतर एक निरोप आला. तो निरोप म्हणजे असा होता की आपण साताऱ्यात भेटूया. आणि निरोप देणारी व्यक्ती म्हणजे दोन्ही वेळेला निरोप देणारी व्यक्ती ह्या महिला काँग्रेसच्या, पुणे महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वैशालीताई नागवडे ह्या होत्या. आता दुसरा दिवस उजाडला आणि साताऱ्यात भेट घ्यायचं ठरवलं. साताऱ्यात भेट ठरल्यानंतर शरद पवारांच्या विषयामध्ये भेटण्यासाठी म्हणून साताऱ्यातल्या एका चांगल्या हॉटेलात ही सगळी मंडळी तिथे पोहोचली. त्या हॉटेलचं नावही आपल्याकडे आहे. त्या हॉटेलामध्ये शरद पवारांची आणि त्यांची भेट झाली. सोबत त्या भेटीचे काही फोटोसुद्धा मी तुम्हाला इथे शेअर करतो आहे. प्रीती एक्झिक्युटिव्ह नावाचं हॉटेल आहे, तिथे ही भेट ठरली. मग देशपांडे प्रीती एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये गेले. तिथे आधीच वेगवेगळे नेते उपस्थित होते, त्यांच्यासोबत शशिकांत शिंदे देखील होते आणि त्यांनी पवारांची भेट
त्या हॉटेलमध्ये घालून दिली. आता पवार त्या बैठकीत बोलले, दीर्घकाळ चर्चा झाली आणि विश्वजित देशपांडे खालमान्यानं त्या बैठकीतून निघून आले आणि त्यांनी तात्काळ चंद्रकांत पाटलांची भेट घेऊन आपण ही निवडणूक लढणार नसल्याचं सांगितलं. मजा आहे ना. म्हणजे 2-3 दिवस सलग ज्या निवडणुकीत लढण्याविषयीची प्रचंड मोठी चर्चा सुरू होती तिथे, आणि त्याही आधी एक गोष्ट की जेव्हा विश्वजित देशपांडे निवडणुकीतून माघार घ्यायला तयार नाहीत कळल्यावर पुणे कारागृहातून अनेक कैद्यांची पॅरोलवर मुक्तता झालेली होती. अगदी टोकाला गेलेलं हे सगळं प्रकरण अचानक विश्वजित देशपांडे लढाईच्या मूडमध्ये येतात, शरद पवारांची भेट घेतात आणि शरद पवारांच्या भेटीनंतर ते चंद्रकांत पाटलांना भेटून सांगतात की मी ही निवडणूक लढणार नाही, माघार घेतोय. काय घडलं असेल या भेटीत? काय झालं असेल या भेटीत? भाजपच्या प्रदेशाध्यक्षाला आणि हेवीवेट नेत्याला पराभूत करण्यासाठी खरं तर पवार किती उत्सुक असायला हवे होते. विश्वजित देशपांडेंसारखा लोकमान्यता असलेला, किमान कोथरूड परिसरातील ब्राह्मणांच्या मध्ये मान्यता असलेला नेता जर पवारांना मिळाला तर पवारांना तो हवाच असायला हवा होता. मग असं काय घडलं साताऱ्याच्या प्रीती एक्झिक्युटिव्हच्या भेटीमध्ये, जिथे पवारांची वेगळीच प्रीती लक्षात आली? कुणावर होती ती प्रीती? कुणासाठी पवार देशपांडेंशी बोलले होते? पवारांची वाक्य काय होती तिथे? पवारांची वाक्य होती, कशाला लढताय कोथरूडची निवडणूक? ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाही आहे. आम्हाला कोथरूडमध्ये अजिबात रस नाही आहे. कोथरूडच्या बदल्यात, कोथरूडची निवडणूक सोपी करण्याच्या बदल्यात पवारांना आणखी एका विधानसभा मतदारसंघामध्ये रस होता. तो मतदारसंघ सहजरित्या राष्ट्रवादीच्या पारड्यात पडावं अशी पवारांची इच्छा होती. तो मतदारसंघ कोणता असेल? जिथे भाजप अनेक वर्षापासून ती निवडणूक सहजपणे जिंकत आलेला आहे, जिथे भाजपचा मंत्री, कॅबिनेट मंत्री निवडणूक लढवतो आहे, अशी ती जागा होती. बारामती, दौंड या भागाला लागून असलेला तो मतदारसंघ, जिथे शरद पवारांचे नातू रोहित पवार निवडणूक लढवत होते. होय, तो कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ. त्या मतदारसंघात भाजपनं सहजपणे पराभव स्वीकारावा आणि राष्ट्रवादीनं आपला उमेदवारच कोथरूडमध्ये देऊ नये अशी आखणी झालेली होती का? आणि पवारांच्या इच्छेवरूनच कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांच्या विरोधात तगडा उमेदवार देणं शक्य असतानाही तो दिला गेला नाही आणि तिथे चंद्रकांत पाटील सहजरित्या विजयी झाले, असं ते गणित होतं का? या गणिताला किंवा या तर्काला आधार म्हणून अनेक पुरावे उपलब्ध आहेत, ते देता येऊ शकतील. पण शरद पवारांची इच्छा चंद्रकांत पाटील विधानसभेत कोथरूडमधूनच जावेत अशी होती. तिथून मेधा कुलकर्णीचा पत्ता म्हणूनच कट करण्यात आला होता. पुण्यासारख्या शहरातून जिथे पवारांचं वर्चस्व आहे, त्या कोथरूड मतदारसंघातून सहजपणे चंद्रकांत पाटील विधानसभेवर पोहोचले आणि कर्जत जामखेड मतदारसंघातून सहजपणे रोहित पवार विधानसभेत पोहोचले. भाजपचा एक शक्तिशाली नेता एकीकडे पराभूत झाला आणि कोथरूडमध्ये मात्र भाजपचा एक शक्तिशाली नेता पवारांच्यामुळे विजयी झाला. कोथरूडच्या चंपा चौकात पवारांचा झेंडा लागला होता. कोथरूडच्या विजयामध्ये पवारांचाच वाटा मोठा आहे. म्हणूनच पहिलं विधान हेच केलं होतं की शरद पवारांचा माणूस भाजपचा अध्यक्ष झालेला आहे. या अशा राजकारणातील खेळी खूप महत्त्वाच्या आणि रंजक असतात. कोण कोणाचा शत्रू होईल हे सांगता येत नाही. कर्जत जामखेडमधून शिंदे का पराभूत झाले याचाही उलगडा तुम्हाला झाला असेल. ते बिचारे विखे पाटलांवरती आरोप करत राहिले. एकाच दगडात किती पक्षी मेले बघा. कोथरूड जामखेडमधल्या पराभवाला तिथल्या भाजपच्या मंत्र्यांनी जबाबदार धरलं ते विखे पाटलांना. विखे पाटलांचं वैरही शरद पवारांशीच आहे. शरद पवारांचं सख्य चंद्रकांत पाटलांशी आहे. त्यामुळं कोल्हापुरातले पाटील पुण्यातून निवडून आले. कोल्हापुरातली एकही जागा भाजपला जिंकता आली नाही. तिथे पवारांचं वर्चस्व आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
आणि आपल्या नातवालाही सही सलामतरित्या त्यांनी विधानसभेत पोचवलं. आता तोच नातू महाराष्ट्राचा नेता म्हणून पुढे येतो आहे. एक तर पवार किंवा पवारांच्या मर्जीतलाच कोणी महाराष्ट्राचा नेता होऊ शकतो, हे या निमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. मी पुन्हा आठवण करून देतो, शिवसेनेनं जेव्हा 2014 साली भाजपला पाठिंबा द्यायचं नाकारून विरोधी पक्षात बसायचं कबूल केलं होतं, त्यावेळी शरद पवारांनीच देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावर शाबूत ठेवलं होतं. पुन्हा पवारांची इच्छा फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी नव्हती, म्हणून त्यांनी फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केलं. तसंच चंद्रकांत पाटील, विखे पाटील आणि कर्जत जामखेडचे आमदार या तिघांच्या विषयामध्ये पवारांनी हाच खेळ खेळला. म्हणूनच आजच्या माझ्या बोलण्याचं शीर्षक आहे, पवारांचा माणूस भाजपचा अध्यक्ष. नमस्कार. अॅनालायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोचवा.